तरी बी वन विभागाचे अधिकारी आणि पोलीस प्रशासन हे जे याच्यावर अन्याय केलेला आहे, बरसात आणि एवढा मोठा घरदार त्याचा तोडून नष्ट केलेला आहे. काही याच्या महिलांना मारहाण झालेली आहे. मोताड्यात वनभूमीवर सुरू बेकायदेशीर बांधकामाचा खेळ. बुलढाणा जिल्ह्यातील मोताडा वन परिक्षेत्र अंतर्गत कंपार्टमेंटमध्ये क्रमांक 482 पश्चिम कोथळी राऊंडमध्ये मोठ्या प्रमाणात कंस्ट्रक्शनद्वारे बांधकाम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शेख सईद शेख कदीर यांनी व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून गंभीर आरोप केले. त्यांच्या म्हणण्यानुसार संबंधित वन विभागातील कर्मचारी या बांधकामाला थेट पाठराखण करत आहे. विशेष म्हणजे याच परिसरातील मालेगाव येथे काही दिवसांपूर्वी वन जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी वन विभागाने मोठी कारवाई केली होती. त्यावेळी महिला व पुरुषांवर कठोर कारवाई करण्यात आली आणि हजारो एकर वन जमीन अतिक्रमण मुक्त करण्यात आली होती. या कारवाईनंतर वन विभागाच्या कामगिरीचे कौतुकही करण्यात आले होते. मात्र आता त्याच विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शेख सईद शेख कदीर यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की मालेगावमध्ये जशी कारवाई अतिक्रमण धारकांवर करण्यात आली तशीच कारवाई या प्रकरणातही करण्यात यावी. तसेच नव्याने पदभार स्वीकारलेल्या उपवन संरक्षण अधिकारी जमीर शेख यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून सुरू असलेले बांधकाम तात्काळ थांबवावे आणि अवैध बांधकाम करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे अतिक्रमण वाढून राहिला त्याचं मोठं उदाहरण असं की जे वन परिक्षेत्र अधिकारी वनपाल वनरक्षक हे कुठे ना कुठे जंगलकडे यायचं लक्ष नाही आहे. मोताळा रेंजमध्ये कंपार्टमेंट नंबर 482 मध्ये मोठ्या प्रमाणाला अधिकृत बांधकाम सुरू आहे RCC मध्ये. तरी पण मी ना वनपालाला विचारपूस केली की बाबा कंपार्टमेंट नंबर 482 मध्ये असा अतिक्रमण होऊन राहिला किंवा बांधकाम झालेलं आहे, त्याच्याबद्दल काही माहिती मला द्या. त्याचं म्हणणं आहे बांधकाम झाल्यापर्यंत माझ्याकडे कोणत्याच प्रकारची माहिती नाही आहे. तर माझं असं म्हणणं आहे माननीय DOP साहेब, माननीय जे CCF बॅनर्जी मॅडम आहे, हे खूप मोठ्या प्रमाणानं अतिक्रमण काढायचा व जंगलाचा नष्ट नाही व्हायला पाहिजे असं याचे कामं झालेले मागचे, म्हणून हे बी अतिक्रमण काढतील असं माझी अपेक्षा आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. आम्ही आज रोजी आलेलो आहे वन परिक्षेत्र मोताळा हद्दीमध्ये जे माळेगाव येथे वन परिक्षेत्र पडोळ साहेब आरेपू याचा म्हणणं होता की माळेगाव गाव जे आहे हे वन जमिनी मध्ये बसलेलं आहे. परंतु गावकऱ्याचं म्हणणं आहे मागील 35 वर्षापासून आम्ही आठी राहतो आणि आठी राहताना आम्हाला घरदार आणि वोटिंग कार्ड पण भेटलेलं आहे, बरोबर आहे. पण वोटिंग कार्ड भेटल्यानंतर अटी यायले घर भेटल्यानंतर तरी बी वन विभागाचे अधिकारी आणि पोलीस प्रशासन हे जे याच्यावर अन्याय केलेला आहे, बरसात आणि एवढा मोठा घरदार त्याचा तोडून नष्ट केलेला आहे. काही याच्या महिलांना मारहाण झालेली आहे. काही पोलीसवाल्यांना पुरुषाला जेलात टाकलेलं आहे. परंतु जे काही माझं म्हणणं आहे की वन विभागाचे जे अधिकारी आहे हे यांना स्वतःच कारवाई करायला पाहिजे होती. पोलीस संरक्षण घ्यायचं नसतं. आधीच 10 वर्ष 15 वर्ष अगोदर एवढा दिवस यायले जर बसू दिला आणि त्याच्यानंतर अचानक बरसातमध्ये येऊन हल्ला केला आणि एवढा मोठा वदरून आसमानी जे काही आफत आहे ते ना पाहताना यायली लेकरा बाकरा आहे, यायलाही मायबाप आहे, यायलाही माय बहिणी आहे. परंतु हे माय बहिणीवर हे आमच्या बापाचे वयचे माणसा याच्यावर कोणत्याच प्रकारचा यायनं दयामया केली नाही आणि पुऱ्या पावसामध्ये यायले मारून झोडून यायला घराच्या बाहेर काढण्यात आलेलं आहे. जर यायना कोणी पोलीसवर किंवा फॉरेस्टवाल्यावर मारला असता किंवा काही केला असता तो कायदेशीर कारवाई करणं हे गरजेचं होता. परंतु हे महिलेचे केसा धरून यायले मारझोड करून हे खूप मोठा अन्याय केलेला आहे. हे अन्यायाच्या विरोधामध्ये
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मी शेख सईद आणि माझ्या संघटनेचे लोक, इतर बाकी सर्व संघटनेचे लोक माझ्यासोबत आहे आणि हे माऊलीची माझ्यासोबत आशीर्वाद आहे आणि सर्व लोक माझ्यासोबत राहतील आणि आम्ही हे अन्यायाच्या विरोधामध्ये लढा देऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र.